अंगावर काटा आणि हॅलो सर. मी चालू केलं, स्टार्ट करू. डिरेक्टर जेव्हा फिल्म बनवतो किंवा आम्ही हे जेव्हा बनवण्याचं ठरवलं, त्यामध्ये सर्व टीमचे यश आहे किंवा जे आता रिलीज झाला आहे, तर त्यामागे सगळे लोक क्रू मेंबर्स असू देत, त्या पृथ्वीवरचे लोक असू देत, त्यांचेही त्यामध्ये खूप अथक परिश्रम त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळं यशस्वी होऊ शकलं. ग्रँड प्रीमियर शो झाला मोठ्यानं, तिथे म्हणजे हाऊसफुल होता शो पूर्णपणे. सर्वांना तिथेही आम्हाला भरपूर प्रेम मिळाले, लोकांचा प्रतिसाद मिळाले. तर आबा पुजारी आणि त्यांची जी फॅमिली आहे ते त्यांनी मला खूप सपोर्ट केले, आपल्या टीमला सपोर्ट केले, आपल्या फिल्मला सपोर्ट केले. कारण मला त्या गावामध्ये जास्त करून ओळखीत नसल्यामुळं आबांच्या थ्रू गावाकडे जाता आलं, त्या सगळ्यांना सांगता आलं. तर त्याच्यामुळं हा शॉर्ट फिल्म आता एक शॉर्ट फिल्म नसून एक मोठा बिग बजेट शो झाला. पडद्यामागील काही गोष्टी असतात, तसंच कॅमेरा मागील, क्रू मागील, ॲज अ टीम मागील काही गोष्टी असतात. वारसा, एक परंपरा मागील काही कथा आज आम्ही सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याला हे फिल्म जेव्हा करायचं होतं कधी, तर त्यासाठी ॲक्टर ते आपल्याला खूप महत्त्वाचे पाहिजे होते, जेणेकरून ते पूर्ण त्यामध्ये मुरून काम करतील. पडद्यामागे खूप काही गोष्टी घडत असतात किंवा पडद्यामागे खूप काही कलाकृती आपल्याला करावं लागतं. फर्स्ट ऑफ ऑल घेऊया की ॲज अ ॲक्टर म्हणून आपल्याला किती कष्ट घ्यावं लागतात. पडद्यावरती जे आपण बघतो, पडद्यावरती जे अभिनय बघतो, पडद्यावरती जे आपण एफर्ट्स बघतो, जे आपण एन्जॉय करतो ते बघून, तर ते त्याच्या मागे जी गोष्ट आहे, त्या मागे जे अथक परिश्रम आहे, ते आपण आपल्या अभिनेता अमन कुमार यांच्याशी डिस्कस करणार आहे. नमस्कार, मी अमन कुमार. वारसा एक परंपरा माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात छान असा एक प्रोजेक्ट आहे. विशेष म्हणजे मी रोहित पाटील सरांचे खास आभार मानेल की कारण त्यांनी मला या प्रोजेक्टसाठी त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि हा प्रोजेक्ट मी काय झालं आहे की जॉब करत करत प्रोजेक्ट करायचा म्हटलं की बऱ्याच वेळा अनेक समस्या येतात की बाबा जॉब, ते टायमिंग, शूटचं टायमिंग सगळं मॅच करावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सांगितलं मला की वारसा एक परंपरा आपल्याला करायचं आहे, आणि त्यावेळेस मला म्हणजे आता माझ्या आपला राया नुकतं आपला राया प्रोजेक्ट झालेला, आणि नुकतंच शाळेचं पण काम सुरू झालेलं म्हणजे जॉबचं. जेव्हा मी ठरवलं आता काहीच करायचं, शांत राहायचं, आता काहीच करायचं नाही. पण रोहित सरांनी मला वारसा एक परंपराची स्क्रिप्ट दिली, सकाळी स्क्रिप्ट आणून दिली, आणि संध्याकाळी दमून आलो, जरा स्क्रिप्ट वाचून बघूया. आणि स्क्रिप्ट वाचायला बसलो आणि वाचत गेल्यानंतर असं मला जाणवलं की स्क्रिप्टमध्ये एकदम वेगळं काहीतरी छान आहे, असं काहीतरी मस्त येईल असं मला वाटलं. म्हणून ठरवलं नाही बाबा आपण ही फिल्म करायला पाहिजे. स्क्रिप्ट रात्री वाचून तुमचा जेव्हा मेसेज आला की सर म्हणजे फिल्म करायचं आहे, तर तेव्हा जे मला आनंद झाला होता ते आनंद मी तुम्हाला सांगू शकतो. कारण कसं होतं की प्रत्येक वेळी ॲक्टिंग करणं बरोबर आहे, पण त्या फिल्ममध्ये असू दे किंवा त्या स्क्रिप्टमध्ये घुसून ॲक्टिंग करणं हे खूप लोकांना जमत नाही. आणि काही होतं तिकडं, त्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे. म्हणजे काही करायचं, मला पूर्ण तयारी केली म्हणायची, मला काय करायचं ना वेळेसाठी मला रजा काढायच्या म्हटल्या, खोटं रजा काढायच्या म्हटलं तरी तयार झालो मी. तर की बाबा माझं पण महादेवावर अप्रतिम प्रेम असल्यामुळं मी तयार झालो की बाबा हे महादेवाशी रिलेटेड जी माझ्याकडे स्टोरी आली ती एक स्टोरी नाही तर माझ्यासाठी एक मोठी संधी आहे असं मला वाटलं. हे धार्मिक आहे स्वप्नील सर, हे धार्मिक आहे. तर हे धार्मिकमध्ये आपल्याला काय कसं करायचं आहे, ह्या धार्मिकमध्ये लोकांची त्याशी नातं जोडलं आहे. तर नातं जोडल्यामुळे काय की ह्यामध्ये काही जरी चुका झाल्या तर ती त्यांना ठेस पोचू शकते. छोट्या छोट्या गोष्टींना पण फरक पडतो. राईट. त्यामध्ये सरांचं त्यामध्ये कलाकृती म्हणला तर अप्रतिम आहे, प्रत्येक म्हणून 100 देऊ शकत नाही. जेव्हा थिएटरला आपण ह्या फिल्म लावला होता तर तेव्हा थिएटरचा तो सीन असू दे किंवा लास्ट सीन असू दे, ज्यामध्ये आता ते मी रिव्ह्यू करणार नाही कारण अजूनही लोक बघतायत. थिएटरला जेव्हा ती लोक सगळे बघितले, जे लोक कोथीतले आपण इन्व्हाइट केले होते, ती लोक जेव्हा थिएटरला ही फिल्म बघितले तर त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा सरांची एंट्री झाल्यावरती जे पाणी आलं, तर तिथं मला सर माझे पैसे भेटले म्हणून शकतो की माझं फिल्म कम्प्लीट झालं सर. सगळ्या टीमसाठीच ती मोठी गोष्ट होती. तर हे फक्त माझ्यासाठी नाही आहे, ॲज अ डिरेक्टर सगळ्या टीमसाठी आहे. ते सर्वांचे कष्ट आहे जे फक्त एक टाइम जेवून अख्खं टीम दिवसभर काम करत आहे, जे आर्टिस्ट माझ्यासाठी पूर्ण दिवस काम करतात, जे एडिटर माझ्यासाठी महिना बसून रात्र बसून असू दे हिनी पूर्ण केले प्रोजेक्ट.
त्यामध्ये बाकीचे सगळे हे झाले फॉन्टिंग पण असू दे, कारण डिझाईनिंग वेगळं आहे. यश पटेल सर आहेत, त्यांनी डिझाईन करतात वगैरे, तर त्यांचं पिक्सल म्हणजे टीमही आपल्याला भरपूर मदत केली आहे. कारण सगळेच आहे, फक्त आज एडिटर नाही, कलर ग्रेडिंग असू दे, आणखी सर स्वतः कलरिंग करतात. त्यामुळे डायमंड स्टुडिओ असू दे, सगळेजण सगळ्यांचे त्यामध्ये प्रयत्न आहे, तर एकामुळे कम्प्लीट होत नाही. टीमवर्क आहे ह्यामध्ये. छानच काय ते चांगलं करताना चांगलं होतं त्या तेच का आपण चांगलं. आणि तुम्ही म्हणलंच नाही ऍक्टिंग अभिनय. मी अभिनय नाही, एक भक्ती करत होतो, लक्षात ठेवा. म्हणजे कसं होतं मनापासून होतं की आतून मी काय ते का वाटते माहितीये का, मी सेवाच करायला लागलो असं म्हणून मी सगळं करत होतो. आणि या सिनेमाच्या माध्यमातून मला प्रत्यक्ष ते देवाचं सगळं जवळून सगळं करायला मिळालं. कुणाला मिळालं असतं, मला जवळून पालखीचं दर्शन घ्यायला मिळालं, तर लोकांनी मला स्वतःहून भंडारा लावला, स्वतःहून देवळामध्ये मला एंट्री मिळाली. प्रत्येक गोष्ट मला म्हणजे असं घडले. दिवसभर मी त्या यात्रेमध्ये फिरलो शूटिंगच्या निमित्तानं. मी तेवढ्यासाठी वेळ काढून किंवा राजा टाकून गेलोच नसतो ना, की पूर्ण दिवसभर होतो मी. आपण शूट पूर्ण दिवसभर केलंय त्या दिवशी. पूर्ण सकाळी त्याची यात्रा जशी सुरू झाली म्हणजे 5-5:30 वाजल्यापासून, तर रात्री आपण मला वाटतं सुटला मी किती वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत आपण तिथंच होतो पूर्ण शूट होईपर्यंत. हा योगच आहे ना, की बाबा हे सगळं करत 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 आम्ही यात्रा पूर्ण केली. फिल्म राहिली बाजूला आमची. त्याच्यापेक्षा महत्वाचं सर तुम्हाला सांगायचं आहे मला, की त्या देवाची भक्ती अपरंपार आहे सर. तुला की नाही अजून एक मला किस्सा सांगायचा आहे. म्हणजे आता मला सांगणार नव्हतं कोणाला, तर मी सांगतो की बाबा म्हणजे एक अनुभव सांगतोय की आपला सीन, अजून एक सीन होता. मी बाहेर उभा आहे मंदिराच्या आणि तुम्ही सगळे लोक आतमध्ये होता, मी एकटाच बाहेर होतो. माझ्या अंगावर म्हणजे कपडे नव्हते त्यावेळेस ना, रुद्राक्ष माळ होते, दोन्ही रुद्राक्ष आणि भस्म वगैरे लावलेला, घोंगडी होती. आणि मी बाहेरून आतमध्ये येत सीन होता आणि मी मंदिरात एंट्री करतोय. त्यावेळेस काय झालं का, शेवटी तुम्हाला माझा भास होता की रियालिटी ती मला अजूनही समजेल आहे. तर मात्र एक किस्सा असा घडला, तू तिकडं ओरडतोय या सरांना काहीतरी म्हणतोय आणि सगळे कॅमेरे वगैरे पुढे लागलेले आणि मी एकटाच बाहेर उभा आहे आणि अचानक की नाही माझ्या खांद्यावर असा एक स्पर्श झाला. मी थोडं दचकलो बरं का, घाबरलो. माग पटकन बघितलं, मागं काय, मागं कोणीच नाही, कोणीच नव्हतं माझ्या मागं. पण माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि मग तो सीन आपण कुठेतरी हात ठेवला माझं असं. म्हणजे म्हणून मी तेव्हा ठरवलं की नाही बाबा हे देवस्थान आहे ना, खूप जागृत गॉड मोड ऑन अंगावर काटा. आणि नेमका तोच सीन थिएटरमध्ये लागला, त्याच सीनला माझ्या अंगावर काटा होता. कारण तुम्हाला तर मला माहित होतं ह्या सीनला माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे. हॅलो, माय सेल्फ रोहित शशिकांत पाटील, रायटर अँड डिरेक्टर, एडिटर. वारसाईक परंपरा म्हणजेच द लेगसी ऑफ ट्रेडिशन ह्या लघुपटा मागं म्हणजे खूप मोठं रहस्य आहे. हे धार्मिक आहे, हे धार्मिक आहे. तर या धार्मिकमध्ये आपल्याला काय कसं करायचं आहे, त्या धार्मिकमध्ये लोकांची त्याची नातं जोडली. तर नातं जोडल्यावर काय की ह्यामध्ये काही जरी चुका झाल्या तर ती त्यांना ठेच पोचू शकते. राईट. तर त्यांना त्यांचा देव दिसेल का नाही माझ्या ॲक्टर थ्रू, तर ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट मुवमेंट होतं. तर मला ते बेस्टमध्ये लोकांना त्यांना द्यायचं होतं, बेस्टवरती पडद्यावरती निर्माण करायचं होतं, त्या कॅमेरामध्ये निर्माण करायचं होतं, माझ्या आर्टिस्टकडून निर्माण करायचं होतं. तर जेव्हा मी बघितलं सर थिएटरमध्ये, तर लिटरली गुजबम्स सर. मला ती मग मी एवढं मला वाटतं 100 वेळा ते मी बघितलो एडिटिंगमध्ये, 100 वेळा कट मारलो आहे. खरं ते वेळेला जे मुवमेंट होतं जे थिएटरला बघितलं सर, त्यामुळे सर 10पैकी 10 फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ आणि तो सीन वेगळा असं त्याला 10/10. कारण ते प्रॉपर असं वाटतं की अक्षरशः देवच समजायचं. या फिल्ममध्ये मला लाईव्ह लोकेशनला शूट करायचं होतं, जे ऑलरेडी यात्रा चालू होतं. त्यामध्ये मला जराही त्यांनी आमच्यासाठी किंवा त्यांनी आमच्या टीमसाठी थांबू शकत नव्हते सर. कारण त्यांचं ते धार्मिक परंपरा आहे, ते त्या टायमिंगलाच होत होतं सर. ती गाव आपल्याला खूप सपोर्ट केले सर. गावाने एवढं सपोर्ट केलं नाही, खूप सपोर्ट केलं. आणि ते आपले आबा पुजारी आजोबा, त्यांचं तर पूर्ण त्यांचं आपण घरामध्ये सर 1 महिना राहिले स्वप्नील सर. मी आता स्वप्नील सर जेव्हा लास्ट ते 2-3 झालं होते, तर त्यांनी म्हटलं की एवढे लोक त्यांनी कसे एक्सेप्ट करलाय, 15-20 लोक ते घरामध्ये कसे तरी ते घरचे एक्सेप्ट करतायत. तर ते त्यांचं असं त्यांनी सगळ्यांना चहा दिला असतो, त्यांनी जे सर्व करतात मला सांगतो, त्यांनी आम्हाला निवांत त्यांच्या बेडवरती आमचे लोक करतात, त्यांचे निवांत घरामध्ये झोपतायत किंवा तिथे निवांत बसतायत, फॅमिली सर्व्हिस त्यामुळे सगळे अटेंड करतायत. तर हे महत्त्वाचं आहे.
मला पर्सनली आता मी जेव्हा राया केलं तर राही थोडंसं राया धनगरी लूकमध्ये होतं, ते धनगरी समाजावरती होतं, हेही थोडं धनगरी समाजावरती आहे. तर मला या धनगरी लोकांसोबत एक अटॅचमेंट झालं आहे. ते त्यांचे जे भावनिक किंवा त्यांचं जे मायाळपण आहे तर ते मला आवडते. प्रेमळपणा असू दे तर ते मला आवडते. त्याच्यामुळं एक कम्फर्टेबल वाटते शूट करायला. आता मी एक त्यामध्ये छोटासा किस्सा सांगतो की सर तुम्ही असू दे, रेश्मा मॅडम असू दे, हे जेव्हा शो होतं फर्स्ट वॉच सीन त्यामध्ये त्यांनी जे फ्लॅट आपलं आता फ्लॅट आपण कुठेही मिळत होतं सर. आणि हां तर फ्लॅट जसं आपल्याला पाहिजे होतं तसं फ्लॅट आपल्याला कुठेही मिळत नव्हतं. मग सांगलीमध्ये जर आपल्याला एक मला सांगलीमध्ये फ्लॅट मिळालं होतं. जेव्हा माझ्या कास्टिंग थिएटरला माझे जे हे आहे किंवा कसं आहे की ह्यामध्ये फर्स्ट इन्व्हॉल्व होतोय की लोकेशन हंटिंग. लोकेशन हंटिंगचे माझे जे हेड आहेत आकाश सर, त्यांना जेव्हा मी बोललो की मला लोकेशन पाहिजे, लोकेशनसाठी तुम्ही ॲज अ हँडी करून या, जवळपास मला एक फ्लॅट पाहिजे. तर माझे मी जिथं होतो जे विद्यामंदिर लेसून तर तिथे माझे एक शिक्षक आहेत. तर त्यांनी मला हे फ्लॅट अवेलेबल करून दिले. BTC आपलं होणारच आहे लास्टला, त्याचं त्यात काय वाद नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की जे डिफिकल्ट होते, जे असंभव होते. स्क्रिप्टमध्ये लिहिताना आपण विचार करतो, इमॅजिन करतो मी की मला असं पाहिजे, मला असं पाहिजे की यासाठी मला तसं तयार करायचं आहे. पण ते प्रॅक्टिकलमध्ये किंवा रिॲलिटीमध्ये होणं खूप असंभव आहे. ॲक्टर लोकांचं आणि ॲक्टर्स लोकांचं जे पहिले डिस्कशन व्हायला लागते तर त्यांनी थोडं टाईम स्पेंड करावं लागतात. मग त्यांनी सेटवर येतात, कारण त्यांना ते एक रिअलवालं फिलिंग द्यायचं आहे ऑडियन्सना किंवा बघणाऱ्यांना. तर डिरेक्टरला रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फरक आहे हे माहीतच आहे लोकांना. खरं रिअल लाईफमध्ये रिअल लाईफसारखं ॲक्टिंग करायचं आहे. एक दिवस बाकी राहिल्यामुळे मी सरांना पहिलं सर ही ॲक्ट्रेस आहे आणि ह्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करून घ्या. त्यांनाही यांचं प्रोफाईल पाठवलं, हे ॲक्टर आहेत आणि ह्यांच्याही तुम्ही कॉर्डिनेशन करून घ्या. येणार आहे त्या दिवशी फक्त एक कुठे यायचं एवढंच, बाकी काही जास्त काही बोलणं पण नाही झालेलं आमचं. म्हणजे डायरेक्ट तसं बघायला गेलं तर प्रत्यक्ष सेटवरच पहिल्यांदा भेटलो. अच्छा, मला वाटलं मी लास्ट नाईट तुम्ही बोलला होता वगैरे असं. कधीच बोलणं पण आता त्यामध्ये लास्ट सीन होता की ज्यामध्ये मला परशुरामांचं एंट्री करायचं होतं तुमचं. तो एक लास्ट सीन होता ज्यामध्ये एक एंट्री होती तुमचा, जे एंट्री सर्वांनी बघावं. पाण्यातली एंट्री घुसबोंब. आम्हाला तो सेटअप रात्री 11:30 वाजता रेडी करायचा होता. तर रात्री अख्खं म्हणजे पूर्ण काळोख आहे तिथं, नदीच्या काठ्यावरती आहे आणि माझ्याकडे फक्त 12 लोक आहेत. तिथं ओळखीचे जे मला गाववाले असू दे किंवा मला तिथं ओळखीचे कोण नाही आहे जे मला तिथं सांगतील. तिथं सेटअप तयार करताना मला काही लोकांना सांगितलं होतं की त्या नदीमध्ये मगर वगैरे आहे गावचे लोक. पण जर मी माझ्या क्रूला सांगत होतं ते काय होणार, ते सिरियस पण ते मलाही पटलं नाही. कारण तो सेटअप बदलू शकत नव्हतो. तो अख्खा सेटअप मी ते परत त्या गाडीमध्ये घालून दुसरीकडे नेऊ शकत नव्हतो. तुम्ही पाण्याच्या वर आला होता आणि कसं ते कॅमेरा फुड असतो, तर कॅमेरात एवढं जास्त दिसत नाही, ड्रोन वर असते. ड्रोनचा कॅमेरा खाली असताना कसं ते खालचा सगळं भाग दिसतो, तुमच्या मागचा सगळं भाग दिसत आहे. तर तुमच्या मागं एक थोडंसं लाईट चमकत होतं. तर तो सीन कम्प्लीट झाला. देवाच्या चरणी काही झालं नाही तिथं. प्रॉपर सगळं सीन बेस्ट झाला. सीन आपला 2-3 तासाचा सीन होता तिथं. तर सीन सगळं कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर एडिटिंगला जेव्हा मी चालू केलं तर एडिटिंग चालू केल्यानंतर मी तो सीन एडिट करत होतो. तर तेव्हा माझ्या निदर्शनास असं आलं की तो कट लावताना काहीतरी आडवं, तर मला असं वाटलं नाही का थोडंसं रिफ्लेक्शन वगैरे असेल नाही का, ते रिफ्लेक्शन असू दे पाण्याचं वगैरे असेल, तर तो कॅमेरातून असल्यामुळे ते असेल तसं चमकत असेल वगैरे. तर जेव्हा ड्रोननं मी तो शॉट ॲड केल्यानंतर ड्रोननं जे मी पाहिलं ते खूप माझ्यासाठी आश्चर्यचकित आहे की तुमच्या मागं तुम्ही बसला होता, तुमच्या मागं राघवन होते आणि त्याच्या मागं काहीतरी चमकत होतं. तर मी जेव्हा ॲज अ ड्रोन शॉटमध्ये झूम करून बघितलं तर तेव्हामध्ये मला असं दिसलं की लिटरली खरोखर तिथं मगर होतं सर. परशुरामाने जो कॅरेक्टर केला होता काय राघवन सौरभ अर्धा तास पाहत होता. हे गोष्टी आहे ना, ही गोष्टी महत्वाचं सर, कारण ते देवाची भक्तीच आहे. माहुलच तयार झालं होतं सर. तर मजा आली शूट करायला सगळं. एका वेळी ते पूर्ण गाव फिरी होतं आणि त्या गाव फिरीमध्ये त्यांनी मला वाटते एक 15 ते 16 किलो भंडारा पोथी पतली असतील सर. आणि स्पेशल त्याच्या शूटसाठी त्यांनी दरवेळी आणत असतील नाही असं नाही दरवेळी यात्रेला, पण आम्ही शूट करणारा ह्यासाठी त्यांनी जास्त आणली होती यावेळी. हे कारण असं बजेट, फिल्मला बजेट खूप जाते. जेव्हा आपण शॉर्ट फिल्म करतो, फीचर फिल्म करतो, हेच बजेट जेव्हा तुम्ही लाईव्ह ॲक्टर्स घेता. कारण माझं मी पर्सनली मला काय माझं ते स्तुती करायचं नाही आहे, पण मी जेव्हा सर मी ॲज अ फिल्म बनवतो, कुठलं शॉर्ट फिल्म बनवतो, म्युझिक व्हिडिओ बनवतो, मला जास्तीत जास्त लाईव्ह कलाकार घ्यायला आवडते सर.
ज्यांना कामाची गरज आहे, ज्यांना कुठं काम भेटत नाही किंवा ज्यांची इच्छा आहे, ज्यांच्यात काहीतरी कला आहे, त्यांना मी जास्त चान्स देतो सर. ना त्यांचं अकाउंट किंवा ना त्यांचं काय सोशल मीडिया पॉवर, ना त्यांनी एक्सपिरियन्स त्यांचा आहे, असं मला काय पटत नाही. मी त्यांना समजून सांगतो, मी त्यांच्याशी काम करून घेतो, काही टिप्स पहिला पाठवतो, नसेल तर मला घरी ये म्हणतो, घरी मी तुला सांगतो, तुला एक्सप्लेन करतो, हा वाला चॅप्टर करतो. तर त्यामध्ये भलेही माझी प्रोफेशनल कॅरेक्टर 3-4 होते, आर्टिस्ट 3-4 होते, खरं निम्मं गाव ॲक्टिंग होतं सर. निम्मं गाव ॲक्टर होते, निम्मं गाव आर्टिस्ट होते सर. आणि सगळेजण बेस्ट ॲक्टिंग केले सर, लाईव्ह ॲक्टिंग केले, हे महत्त्वाचं आहे. यात्रेत येणारे सगळे ते, आणि एक सीनमध्ये एक्स्ट्रा तिथले लोकच मी ॲड केले सर, वाजवण्यासाठी असू दे, धनगर डोलचे एवढे लोक त्यांनी गोळा केलेत सर. एकही रुपये, एकही मला थोडीही अमाऊंट त्यांना द्यायला लागले सर. त्यांनी मला बोललेच होते की तुम्ही आमच्या देवावरती करलाय ना, तर तुम्हाला सगळं आम्ही साहित्य, सगळे तुम्हाला जे काही आमच्याकडून प्रोव्हाइड करता येईल सगळे आम्ही तुम्हाला देतो. कारण कसं आहे, आमचे निशा बांगर मॅम असू देत किंवा अनिकेत सर असू देत, ह्यांनी माझ्याशी जेव्हा बोलले, मी त्यांच्या जेव्हा गेलो त्यांना त्यांच्याशी डिस्कस केलो की मला थोडंसं ह्याच्या बजेट थोडं जास्त जाईल मॅम, आणि मला तुमचं मला फंडिंग पाहिजे आहे. तर शुभम प्रोडक्शनचे ते ओनर आहेत, तर त्यांच्याकडून मला, आणि हे डायमंड फिल्मचे ओनर आहेत अनिकेत सर, त्यांनी आता येऊ नाही शकले निश्चित, त्यांचं थोडंसं 2-3 वर्क्स होते. तर मला त्यांनी बोलले की बाबा तुझं देवासाठी करतेस ना, आमचे फुल सपोर्ट आहे तुम्हाला, तुम्ही करा, किती बजेट लागते सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, पण बेस्ट झालं पाहिजे. पडद्यामागील काही गोष्टी असतात, तसंच कॅमेरा मागील, क्रू मागील, ॲज अ टीम मागील काही गोष्टी असतात. कॅमेरामन होणं पण सोपं नाही. कॅमेरा हातात घेतला, पण किती वजन आहे ते कॅमेरा मला पहिल्यांदा कळलं. एवढे जड कॅमेरे घेऊन सगळं शूट करायचं, हे मला विशेष वाटलं. खरोखर अनिकेतचं खरोखर कौतुक आहे. दिवसभर सर, दिवसभर माझे 6 DOP सर, सर्वजण, सगळ्यांचे परिश्रम आहे. अनिकेत सर सांगू देत काही गोष्टी कॅमेरा बघेल, कारण तुम्ही विंडो तर ऑलरेडी काय झालं, मार्च महिन्यात माझ्या डेट बुकिंग होत्या खूप, आणि सर काय तर लिहित होते रोहित सर, आणि त्या दिवशी मला रोहित सरांचा कॉल आला की बाबा असंच एक आपल्याला जबरदस्त शॉर्ट फिल्म आहे, आणि ती शॉर्ट फिल्म आपल्याला करायची आहे, स्क्रिप्ट त्यांनी रेडी आहे, आणि आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. तर आता मी भेटल्यानंतर सरांनी मला स्क्रिप्ट दाखवली. तर स्क्रिप्ट वाटल्यानंतर मला काहीतरी वेगळंच स्क्रिप्ट, म्हणजे आम्ही जे आजपर्यंत प्रोजेक्ट केले त्याविषयी काहीतरी वेगळंच होतं. तू खूप आश्चर्यचकित झाला होतास. आश्चर्य झालतो. मग मला ते स्टोरी इंटरेस्टिंग वाटली खूप, आणि काय तर नवीन होते यावेळेस, कारण आम्ही ऑलरेडी प्रोजेक्ट करायला म्युझिक व्हिडिओ ॲक्शनवरती करत, हे काय तर स्पिरिच्युअल, हिस्टॉरिकल आणि धार्मिक होतं. अनिकेतला आणि थोडंसं ॲक्शन आवडते सर. त्याला ॲक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर जेव्हा तो मला बोलला की स्क्रिप्ट तर बेस्ट आहे, फक्त तुला जर वाटलं तर त्यामध्ये थोडंसं ॲक्शन तुम्ही घालू शकता काय. तर मग मी त्याला बोललो की तुला ॲक्शनच पाहिजे काय, कारण ह्या स्टोरीच्या लास्टमध्ये मी आज त्या कोथीच्या लोकांना विचारून, जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना विचारून मी ते लास्ट पॅच लिहिणार होतो, इंटरव्हलच्या नंतरचं स्टोरी. त्यानंतर आमचं रात्री बोलणं झालं, मग कसं काय प्लॅन करायचं. आमचं पहिल्या दिवशी एक फ्लॅटवरती शूट होतं, मग तिथं आम्हाला लवकरात लवकर एका दिवसात शूट आवरायचं होतं. त्यामुळे आम्ही एक 5-6 DOP लावलेलं. त्यामध्ये योगेश होता, निखिल होता, अभि होता, शुभम होते. त्यामध्ये त्यांना प्लॅनिंग सांगून कसं काय शूट करायचं, सेटिंग वगैरे लागून, त्यानंतर रोहित सरांना आयपॅड देऊन त्यांचं डायरेक्शन करत होते त्यांनी. आमचे सर्वांचं सगळं सेटअप झाल्यानंतर आम्ही शूट चालू केले. शूट वेळी आम्हाला डिफिकल्टी खूप आल्या, कारण वेगवेगळ्या अँगलनं शूट लावायचे होते, त्याप्रमाणे सिनेमॅटिक लाईटिंग द्यायचं होतं, त्या सीननुसार आम्हाला अँबियन्स तयार करत होता. अमोल सरांनी पूर्ण ॲक्टिंग खूप मस्त केली. ड्रोन शूट पण आम्ही लावलेलं, आणि त्यामध्ये महावीर शंभू शेट्टीने पण शूट चांगले घेतले, शुभम भाऊजींनी पण शूट चांगले घेतले. त्यानंतर त्यानंतर सगळं आपण टीम गेलं कोथीमध्ये गेल्यानंतर आपला काय बसचा सीन होता, महामंडळाने पण आपल्याला खूप मदत केली. खरं ते जरा कमी त्यांचे अख्खे समाज आले होते, पूर्ण समाज आले होते, आणि समाज आले तसं म्हणाल असं पूर्ण गाव झालं तिथं. हा, पूर्ण गावच. ते बाहेरचे लोक, कारण मी त्यांना सांगत होतो ना की सगळे लोक इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, तर बाकीच्या साईडला थांबले होते गावातले लोक वगैरे, कारण सगळं चुकून कधी कॅमेरामध्ये वगैरे बघितलं तर कंटिन्युटी मॅच होत नाही. तर ते तुमची एंट्री वगैरे चांगलं झालं. तेव्हा त्यांची यात्राचा जो सीन शूट करत होता, म्हणजे लाईव्ह शूट होता, स्वप्नील सर लाईव्ह शूट होता, आणि त्या यात्राच्या वेळी अक्षरशः ह्यांचे कपडे, ह्यांनी ब्लॅक शर्ट होतं, ते ब्लॅक शर्ट पूर्णपणे येलो झालं होतं. येलो, कारण आमचा प्रोडक्शन पूर्ण टीमचा ब्लॅक शर्ट होता ना, त्यामुळे पूर्ण ते बॅकग्राऊंड म्हणलं तर BTS असू दे, BTS मध्ये पण आता आपले चिन्मय असू देत, स्वस्तिक असू देत, तन्मय असू देत, त्यांनी खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट केली. कारण BTS करणं खूप गरजेचं आहे, कारण फक्त सेटअप बघून काय उपयोग नाही, किंवा फक्त फिल्म बघून काय उपयोग नाही. त्याच्यामागं अख्ख्या टीमचं कष्ट आहे, ते कोण बघणार. ते टीमचं कष्ट पण माणसं बघायला पाहिजे. काय कष्ट कसं असतंय की लोकांना हे समजणं गरजेचं आहे की हे किती डिफिकल्ट आहे, ह्यामध्ये पण टॅलेंट आहे, ह्यामध्ये पण काहीतरी गोष्टी आहेत. पण फिल्म हा असा गोष्ट आहे की फिल्म बनवायला मॅक्सिमम 6 महिने लागतात,
आणि त्याचं कन्सेप्ट करायला वेगळं, त्याचं स्टोरी लाईन करायला वेगळं, त्याचं एडिटिंग करायला वेगळं, त्याचं पोस्ट प्रोडक्शन करायला वेगळं, प्री प्रोडक्शन करायला वेगळं, आणि ते सगळं झाल्यानंतर त्याचं प्रमोशन करणं वेगळं. इंडिव्हिज्युअली वर्क झाल्यासारखं आहे. कारण ती टीम अशी असते की बाबा सर त्यांच्या शूटमध्ये व्यस्त आहे, त्यांनी डिरेक्शन मध्ये व्यस्त आहे, तुम्ही ऍक्टिंग मध्ये व्यस्त आहे. पण त्यांनी कसं असते, त्यांनी ह्या गोष्टी कॅप्चर करत असतात की तुमचं काय चालू आणि तेव्हाचा माहोल काय आहे, ते माहोल क्रिएट लोकांना दाखवतात. आणि नाही, हे त्यांना आणि असं लोकांना पण ना की ते बीटीएस वर बघा लोकांना खूप Interest. आवडतं, इंटरेस्ट वाटतं. की बाबा नेमकं बॅक साईडला हा, काय back चालू side ला आहे. काय झालं? लोकांना आवडतं आणि आम्हालाही आम्हाला खूप बघायला आवडतं, आम्हाला खूप मला आवडतं. आम्हीच त्यात कारण कॅमेराच्या पडद्यामागील कलाकार जेव्हा बघताना स्वतःला की बाबा आणि आम्ही तुम्हाला सुद्धा माहित नसते का अरे मी असं केलं, अरे असं केलं तसं केलं, तेवढा सीन फनी आहे. मुवमेंट पण असतात ते आपल्याला बघायला खूप आवडतात. आणि सगळ्यात महत्वाचं की कोथीच्या लोकांवर जेव्हा डिस्कस करत होतो ओरडून जेव्हा Interactions. मला वाटतं, मी नंतर बघता वाटतो की मी एवढं ओरडत होतो लोकांवर आणि ते लोक मला समजून घेत होते. त्यांच्यापेक्षा कितीतरी वयाने मी लहान आहे. म्हणजे असं जेव्हा मी एडिटिंगला बसतो जरा सर म्हणजे हा. असं बीटीएस एडिट करताना म्हणायचं कसं पण सर असं काहीतरी डिरेक्शन असतं तुम्ही असं ओरडलेलं असणार अरे असं करतो. मग सर ते मला साईड बसून म्हणायचे अरे उगाच ओरडलो रे, मी त्या फ्लो मध्ये होतो असं. म्हणजे समोर आपल्याला वाटतं की अरे हा किती रॅश वागतो मला एकच वाटतं. मग कसं असेल त्यांना वेगळं फ्रस्ट्रेशन असतं किंवा हे असतं. मग ते एडिटिंग जेव्हा त्यांनी बसतात ना त्यांना मी ते रिअल बघते की बाबा अरे मी जास्तच बोलतो रे असं रोड गोष्टी ना तेव्हा समजत नाही, तेव्हा फ्लो चालू असते सगळ्या गोष्टींना. आणि खरोखर हे भरपूर असं वाटलंय मला, कारण कसं वाटते जास्तीत जास्त राग डीओपी लोक कारण काय ते पूर्ण एन्व्हायरमेंटला हँडल करणं म्हणजे अवघड असतं खूप. आणि माझ्या ह्यांचं इंटेन्शन वेगळं, माझं इंटेन्शन वेगळं. मला जे पैसे मिळाले नाही तर मला चिडचिड होते, आणि ह्यांची इंटेन्शन ह्यांना त्या सिच्युएशनला माहित नसते काय, मला या सिच्युएशन माहित नसते की ह्यांचं काय चुकीचं चालू आहे, तर ह्यांचं शूट बरोबर करलं त्याने खरं पुढं काय चुकीचं व्हायला लागलंय, त्यामुळे ह्यांना ते घेता येत नाहीये. पण हे मला माहित नाही, माझं काय होतंय की माझं फ्रस्ट्रेशन ह्यांच्यावर उडतंय. मग त्यांना सांगता येत नाही की नाही सर हे चुकीचं व्हायला लागलंय, त्याच्यामुळे आम्हाला करता येत नाही. किंवा काही लोक दमतात. आता पहिली गोष्ट असते फर्स्ट रोल आहे फिल्म मेकिंगचं की सगळी दमलं चालते, सर डीओपी लोक दमून चालत नाही. डिरेक्टर हा भाग पहिला आलाच, खरं डीओपी हा सेकंड चॉईस आहे की त्यांना दमून चालत नाही, त्यांना कंटिन्युअसली शूट करावं लागतं. मग त्यासाठी त्यांना हे म्हणून चालत नाही की मला खायचं आहे, मला काहीतरी प्यायचं आहे, मला ब्रेक पाहिजे. हा थर्ड वाला भाग आहे की ऍक्टिंग महत्वाचं आहे. ऍक्टर हा ऍक्टरसाठी आता ऍक्टर कसं आहे, ऍक्टर म्हणजे काय सगळ्या लोकांना ऍक्टरच आवडते सर, पडद्यावर कलाकार कुणालाही माहित नाही. प्रत्येकाला माहित असते की शाहरुख खान मला माहिती आहे, सलमान खान मला माहिती आहे, कारण त्या पिक्चरचा डिरेक्टर कोणा विचारतो कोणाला माहिती नाही सर, त्या पिक्चरचा डीओपी कोणा माहिती नाही सर, त्याचा डीओपी कोण. आता डीओपी कोण आहे, ह्याने डीओपी ह्यांना माहिती आहे की सर माझं किती त्यामध्ये इन्व्हॉल्युशन आहे. पण आता ह्यांना वाटते की हे बघतात आता पिक्चर भेटल्यावर की डीओपी कोण आहे, शू भारी केला डीओपी म्हणजे कष्ट केला आपण, जसं मी केलं तर आपले माझ्या फिल्ममध्ये आत्ता ना समजले त्या गोष्टीचं. पण हे कधी मला वाटते की बाबा आपल्याला पडद्यामागं जी लोक आहेत त्यांचं जे लास्टला आपण टायटलकडे बघत नाही, पिक्चर जायच्या पहिला सगळे पिक्चर बघतो फॅमिली घेऊन आपण घरी निघून जातो. पण ते जे टायटल काढायचे ते टायटलमध्ये जी लोक आहेत ती लोक किती कष्ट केलं ते आपल्याला आता समजतं. म्हणजे कसं असते की ती जी लोक असतात ना केलेली तुम्ही कधी नोटीस केलं की नाही माहित नाही. समजा जे कोणत्या देशाचं प्रीमियर असतो किंवा काय असतं ती जी टीम असते ना बाकीची जरी गेली असली ती बसलेली असते कारण माझं नाव कुठे आहे? माझं नाव बघण्याची अपेक्षा. डीओपी लोक भली लोकांची तोंडापड असतात, ऍक्टर लोक सगळ्या लोकांची तोंडापड असतात, तर एकमेव माणूस आहे Editor. तो मागा असतो ज्याचे असतो तो कोणालाच माहित नाही. आपलं असा पूर्ण पिक्चर त्यावर डिपेंड असते editing कसं आहे. एडिटिंगवर आणि शूट हा भाग हा बरोबर असतो तुमचा. आता तुम्ही तुमचे रिटेक झाले समजा किंवा आता डीओपी लोकांचे रिटेक झाल्यात, पण दाखवायचं काय हे आपल्याला इंटरेस्ट करू शकतो. तर एडिटिंगचा भागही खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणले तर एडिटिंगचा भागही खूप महत्त्वाचा होता. सॉफ्टवेअर मोठं असल्यामुळं आम्हाला त्याची मदत झाली नाही असं नाही, किंवा त्या भाग होता त्यामध्ये एडिटिंगमध्ये टायटल कार्ड असू दे. ते टायटल कार्ड खूप छान झालं. टायटल कार्डच्या मग म्हणायचं मला तर ते मशालाचं एक सीन आहे त्यात मशाल, तर त्यांचं देवाचं जे जाळाचं जे त्यांना असं तर त्यांनी मला म्हणलं होते की थोडंसं ते जाळामध्ये काहीतरी झालं नाव वगैरे पडलं तर ते बेस्ट होईल. तर तेव्हा मी स्वप्नील सरांशी डिस्कस केलं, त्यांना म्हणलो की बाबा आपल्याला ते टायटल करायचं तर तुम्हाला काय करता येईल का. स्टार्ट ना कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. म्हणजे कसं झालं की सर माझ्याकडे आले की बाबा असं आपलं टायटल कार्ड करायचं आहे असं काहीतरी नाही करायचं आपल्याला की बाबा काहीतरी वेगळं. मग त्यांनी असं मला 2-3-4 रेफरन्स मिळाला होती की बाबा
असे असे रेफरन्स आहेत असं म्हणून तुम्ही त्यावेळी माझ्याकडे आला. बरोबर. त्यानंतर मग आम्ही 1-2 दिवस मी बघितलं, माझ्याकडे रेफरन्स केले, हे केले ते केले. त्यानंतर 2 दिवसांनी परत सर माझ्याकडे परत आले की आपल्या टायटल कार्डचं कसं काय झालं काय. मग सरांना मी माझ्या ड्युटीनं थोडंफार सांगितलं की बाबा असं असं केलेलं हे आहे. मग सरांना मी 1-2 केलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या आवडल्या सरांना. म्हणले सर पण म्हटलं अरे ही भारी वाटली असं. ते सरांना म्हणजे एवढं आवडले की म्हणजे सर म्हणले की आपण आजच फायनल करू काय असेल. आमच्यामध्ये एक एकी आहे, कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन आहे. बरोबर सर, जेव्हा एडिटिंग तुम्ही कम्प्लीट करता काही ना काही गोष्टी काय ते डिलीट होते किंवा ते उडतंय, फाईल प्रॉक्सी उडतात काय ते डिलीट होते, तर ते दुःख इटलंच माहिती. हे त्याला माहिती आहे पर्सनली काय होते. नाही सरांनी त्या गोष्टी मध्ये, कारण कसं आहे सर बऱ्यापैकी 90% प्रत्येक प्रोजेक्टला माझ्या साईडला बसलेत सर. म्हणजे म्हणून एखादा महत्त्वाचं ड्राफ्ट आहे. सांगायची की बाबा हा करायचा आहे, जरी मी ते करत असलो तरी ती फॉलोअप घ्यायची किंवा काहीतरी जे इम्पॉर्टंट आपल्याला बाबा एखादा व्यवस्थित पडद्यावर आणायचा सर साईडला बसायची की असंच करायचं. मग ते असं काहीतरी कट बसायचं, त्यांनी फ्रस्ट्रेशन बघितलं माझं. आणि शक्यतो काय होते, डीओपीचं आणि एडिटरचं जरासं वाजत असतं. कारण डीओपीला वाटत असते की माझं सगळे फुटेज घालावं देऊ, कारण मी कष्ट केले त्या फुटेजसाठी. भरपूर वाटतंय आणि आम्ही असतो की असं ते कट अरे हा नको. नाही एडिटरचं काम असते, मला जे भारी फुटेज वाटले तेच मी घालणार, जे फुटेज त्यासाठी सफिशियंट आहेत, चांगले वाटतात तेच फुटेज घालणार. नाही मग कसं होतं की आता भरपूर वेळा झाले की डीओपी लोक मला बोलतात की ते फुटेज त्यांनी घाललं पाहिजे, ते फुटेज भारी होतं. मग ते कुठले फुटेज आहे, तर ती फुटेज मग त्यांनी नाही त्या जागी ही फुटेज घालवलं म्हणून ती फुटेज घातलो. तर असेही खूप वेळा झाले. प्रोफेशनल माणसाला जास्त सांगायला लागत नाही हे वाला भाग. रात्री आय थिंक आपण सर 10 वाजता चालू केलं होतं 10 ना. वाजता चालू केलं. 10 वाजता चालू केलं होतं, पहाटेचे 4-4:30 वाजले आम्हाला माहितीच नाही. हे म्हणजे इतकं आम्ही डिम केलं होतो. किंवा कसं आहे, कंटिन्युअसली बसायचं आहे, असं नाही की थोडंसं चालायचं आहे की उठायचं आहे, इकडे तिकडे फिरायचं आहे. कॉफी पीत मला वाटते आम्ही एक दोघं मिनिटने 5-5 कप कॉफी पिलं असेल. सरांना कसं व्हिज्युअल एक्सपिरियन्स खूप भारी आहे, त्या व्हिज्युअलला कन्वर्ट करणं हे थोडं आम्ही असं ते मॅच केलं. काम करत चालले. पण जे लास्ट जे 4.5चं जे रिझल्ट होतं ते खरोखर सरनं मांडलं पाहिजे. बेस्ट म्हणजे बेस्ट झालं होतं, क्लास. त्या लोकांना तेच पाहलं सर फॉन्ट. बाबा सर म्हणते, आम्ही असं डायरी घेऊन बसलो होतो की हा हे नाही हा हे करूया, असं नाही हा असं करूया. म्हणजे अक्षरशः ते डायरीच्या 10-15 पानं सर असेच भरले असेल त्या दिवशी की बाबा आपण हे करूया ते करूया असं कर. म्हणजे सरांनी घेताना रेफरन्स असे घेतले होते ना की बाबा म्हणजे त्यातून मला आयडिया खूप अगदी इझिली क्लिअर झाली की बाबा आपल्याला करायचं काय. त्यामुळे ते एका रात्रीत फास्ट झालं, पण त्याच्या मागं गोष्टी खूप होत्या, त्यामुळे ते इतकं फास्ट. एडिटिंग नाही एडिटिंग हा पार्ट आहेच, म्हणजे असं म्हणणे की इम्पॉर्टंट आहे किंवा कसं काय, पण एडिटिंग हा पार्ट किती इम्पॉर्टंट आहे किंवा काय हे लोकांना तेव्हा व्हिडिओच्या आत आल्यानंतर कळतं ना. पण त्याच्या अगोदर जी गोष्ट लागते म्हणजे थंबनेल बनवणे किंवा पोस्टर्स बनवणे हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण ते जर तेवढं अट्रॅक्टिव्ह असेल तरच माणूस ते बघण्यासाठी आत येतो. म्हणजे आता प्रोडक्शन हाऊसचं जेव्हा डायमंड प्रोडक्शन हाऊस आम्ही सुरुवात केलं, त्याचे एडिटिंग असू दे, पोस्टर्स असू दे, थंबनेल असू दे, टायटल कार्ड असू दे किंवा फॉन्टिंग असू दे, ही सगळ्या गोष्टी खूप बेस्ट आहे सर. म्हणजे त्या लेवलची टीम खूप बेस्ट आहे. आणि बेसिक एक जेन्युअली फक्त ॲज अ पोस्टरचं म्हणायचं तर इकडे माणूस प्रोफेशन आहे सर. आणि सरच पोस्टर म्हणजे पोस्टर क्लास. त्या पोस्टरचं सांगायचं झालं तर आधी मी आय थिंक 10वीत असल्यापासून आय थिंक मी पोस्टर करतोय, म्हणजे मॅनिप्युलेशन पोस्टर डिझाईन करतोय. फक्त मला स्टार्टिंगला म्हणजे बघायला तर मी फर्स्ट टाइम काय तर पोस्टर डिझाईन केलं फिल्मचं, आणि मला वाटत नव्हतं की मी फिल्मचं पोस्टर डिझाईन केलं. त्यानंतर मग आम्ही आमचं प्रोडक्शन चालू केलं. मग रोहित सर म्हणले तू पोस्टर चांगलं करतोस, पोस्टर तूच कर. मग मी एकदा स्टार्टिंगला कालीचं पोस्टर केलतो. कालीवाला फर्स्ट पोस्टर होता. कालीचा फर्स्ट पोस्टर होता, कारण कालीपासून आजपर्यंत जे प्रोजेक्ट गेले पोस्टर होत गेलेत ते टॉपच होत गेलेत. ह्याच्या सरांना वाटत होतं हे पोस्टर बेस्ट आहे, त्यानंतर केल्यानंतर त्याचं वाटत हे पोस्टर बेस्ट आहे. आजपर्यंत पोस्टर होत गेले ते एकदम टॉपच होत गेले. त्याच्यामध्ये कसं होतं की रिव्हर आपले असायचे की बाबा हा हे नाही चांगलं वाटत हे करू हे करू. आणि प्रत्येक पोस्टरमध्ये आमचं पोस्टर हे वेगवेगळ्या होत गेले. म्हणजे सेम पोस्टर होत नाही, कन्सेप्ट वाईज की बाबा स्टोरी प्रमाणे काय पोस्टर पाहिजे, काय फिलिंग पाहिजे पोस्टरमध्ये, त्यामध्ये आपण रिव्हिलिंग करायचं नाही काय, रिव्हिलिंग करायची नाही, त्याप्रमाणे आम्ही पोस्टर दिले. आणि पोस्टर एवढं जण आवडले की अक्षरशः आम्ही विचारत की तुम्ही प्रोफेशनल हायर कोण केलाय काय पोस्टर डिझाईन. म्हणजे असं होतं की बाबा एकदा कधी फायनल झाला असं नाही. पोस्टर म्हणजे जबरदस्त होते. आणि त्याचं कसं की बाबा रोहित सर थोडी कन्सेप्ट सांगायचं बाबा आपल्याला असं करायचं त्या बाबतीत त्यांनी तर किंगच म्हणायचं चालेल. पोस्टर त्यांनी सांगणार की बाबा की असं करायचं पुस्तकांना, मग त्यांनी एक छोटी आयडिया घेणार, मग त्यानंतर मग त्यांनी करणार, त्यानंतर परत चेंज होणार त्यामध्ये.
मग मी थोडे म्हणणार की बाबा नाही अशा आपण काय बदल्या. म्हणजे मी माझ्या वेन एडिटिंगच्या वेने की बाबा हा हे नको हे असं करूया. मी हे असं व्हायचं की बाबा एक पोस्टर 2-3-4 वेळा थोडा रिवर्क होऊन मग तो आउट व्हायचा. आणि असं असं मी पण ठरलेलं काय विषय नाही की पोस्टरला घेऊ दे, कारण पोस्टरला पूर्ण कन्सेप्ट लावूनच वेळ- करायला लागते. वेळ कारण लागते. पोस्टरला खूप वेळ लागतो, बरोबर. म्हणजे खूप वेळ लागतो. कारण प्रत्येक फोटोला घ्यायचं, कटिंग करायचं, त्याला बॅकग्राऊंड कटिंग द्यायचं, बॅकग्राऊंड लावायचं, मॅच होते की नाही बघायचं, त्या स्टोरीला मॅच होते की नाही बघायचं, त्याला त्यात वेगळी डिटेलिंग असते, त्यात डॉजिंग कलर असते, त्याला पूर्ण इफेक्ट द्यायचं, ते लाईटीचं इफेक्ट द्यायचं, परत त्या पोस्टरला त्या फिल्मनुसार त्याला कलर ग्रेडिंग करायचं. या सगळ्या खूप गोष्टी असतात, त्यामुळे त्याला टाइम पण खूप लागतोय त्या गोष्टी. सरांना माहिती, सर माझ्याशी बसून एडिट पोस्टर डिझाईन करून घेतलं माझ्यासोबत, त्यामुळे किती पोस्टरला टाइम येते ते सरांना पण माहिती आहे. ते महत्त्वाचं आहेच, कारण पोस्टर हा भाग सगळ्यात महत्त्वाचा काय ठरतोय. कारण पोस्टर बघितला किंवा थंबनेल बघितला तर माणसं आत जातात. पोस्टर सगळ्यात पहिला अपलोड होतोय. पिक्चरचं कुठलीही गोष्ट काय रिव्हील कुठलं होते, कारण पहिला पोस्टर रिव्हील होते, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी रिव्हील होतात. पोस्टर बघूनच फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन लोकांना चांगला वाटला तर पुढे लोक येणार आहेत, किंवा लोकांच्या मनात एक ॲग्रेशन किंवा लोकांच्या मनात एक क्युरियोसिटी निर्माण होणार आहे की त्यांचं बघायचं. टफ कसं असतं म्हणजे का, म्हणजे सर कसं असतं माहिती का, टफ की म्हणजे कसं असतं की व्हिडिओ जेव्हा तुम्ही एडिट करत असता त्यावेळी तुम्ही गोष्टी चेंज करू शकता, इकडे तिकडे करू शकता, हे करू शकता. पण पोस्टरमध्ये कसं आहे की तुम्हाला एक स्टिल इमेज आहे, बरोबर आणि त्यामध्ये तुम्हाला ते लाईव्ह आहे किंवा त्यामधून लोकांना फील द्यायचं असतं. बरोबर. एडिटिंग मध्ये कसं तुम्ही व्हिडिओ अटॅच केला, म्युझिक केला, साऊंड इफेक्ट केला, हे केला, बरोबर. फील जनरेट करू शकता ना, बरोबर. विविंग एक्सपिरियन्स. बरोबर. पण पोस्टरला कसं असते की नाही, एक स्टिल इमेज तुम्हाला दिलेली आहे, आणि त्यातून तुम्हाला ती इमेज बाबा इमेज काहीतरी लोकांच्या बोलत्या, मनात उतरवायची. हा. असं करायचं असतं. ते बघताना कसं बोललं जातं ना. डिरेक्टर जेव्हा फिल्म तयार करतो आणि त्याच्या पूर्ण एडिटिंग झाल्यानंतर किंवा पूर्ण रिलीज झाल्याच्या नंतर पूर्ण आपण जेव्हा OTTवरती येते, यूट्यूबवरती आपण आपलं अपलोड करतो, तर तेव्हा जेव्हा लास्ट नाईट एडिटिंग झाल्यानंतर सगळं त्याचं लोड पूर्णपणे कमी होतं. जेव्हा माझे प्रोजेक्ट्स संपतात आणि त्याच्या लास्टला मी जेव्हा ॲज अ रूममध्ये एकटा असतो, जेव्हा मी निवांत येऊन बसतो, कारण कधीच मला वाटत नाही प्रोजेक्ट चालू झाल्याच्या सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत मला निवांत कधीच असं झोप लागत नाही सर. कारण पूर्णपणे मी लक्ष म्हणजे त्यातच असते की अजून काय त्यामध्ये आपल्याला करता येईल काय, किंवा उद्या शूट असेल तर मी शूटमध्ये अजून मला काय त्यामध्ये प्रोफेशनली देता येईल काय, अजून मला काय नवीन कन्सेप्ट लावता येईल काय, कारण माझ्याकडे बजेटमध्ये मला सगळ्या गोष्टी बसवता येईल काय. जेव्हा लास्टला सगळं प्रोजेक्ट झाल्यानंतर पूर्णपणे OTTला रिलीज झाल्यानंतर मी जेव्हा रूममध्ये रात्री एकटा असतो आणि मी ते पूर्णपणे प्रोजेक्ट बघतो, तो फिल्म बघतो, तर तेव्हा मी काही गोष्टी नोट करतो सर, की मला त्यामध्ये काही गोष्टी माझ्या चुकल्यात काय, किंवा मला अजून त्यामध्ये इम्प्रुव्हेशन काय करायचं आहे पुढच्या प्रोजेक्टसाठी. तर हे बघतो. तेव्हा मी जेव्हा हे प्रोजेक्ट वारसा एक परंपरा जेव्हा मी लास्ट टाईम जेव्हा मी प्रोजेक्ट बघितलो रात्री, तर सर मला काही गोष्टी खूप भावल्या सर. काही गोष्टी म्हणण्यापेक्षा सर भरपूर गोष्टी खूप भावल्या सर, आणि मला ते त्यामध्ये एक आनंद आहे बोलायला की हे एवढं बेस्ट मला हिस्टॉरिकल किंवा एक बेस्ट धार्मिक फिल्म बनवता आलं. जेव्हा मी सर ॲक्टिंग थ्रू बघितलो सर माझ्या ॲक्टरसाठी किंवा माझ्या ॲक्ट्रेससाठी, तर मला काही गोष्टी जाणवल्या जे मला शब्दात सांगता येणार नाही पुढच्या वेळी कोणाला, किंवा ज्यांना मला बोलता येणार नाही, म्हणून मी ती काही गोष्टी लिहून घेतली सर. जरूर सर. कलाकार असा असावा की जेव्हा प्रेक्षक त्याला एखाद्या भूमिकेत पाहतील तेव्हा त्यांच्या अंगावरती शहारे यावेत, त्यांच्या नसानसामध्ये ऊर्जा संचावी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत. हे केवळ एक लिखावट नाही तर संपूर्ण सत्य आहे, कारण हा अभिनेता माझा आहे, अभिनेता अमोल कुमार. नुकताच रिलीज झालेला आमचा लघु चित्रपट वारसा एक परंपरा यूट्यूबवरती प्रदर्शित झाला असून त्याला सर्वांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम नक्की द्या. कोथरी गावची इतिहास, रूढी, परंपरा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हे लघु चित्रपट डायमंड फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती रिलीज झालेला आहे. तुम्ही सर्वांनी नक्की पहा. धन्यवाद. धन्यवाद.